Hello students, in this lecture we will discuss the mean deviation and its computation. So mean deviation is the measures of dispersion. We know that the range and QD do not take into account all the observations in the data and hence do not correctly measure how far these are away from the average. This is the drawback of range and QD. So this disadvantage can be overcome by considering all observations in mean deviation. Therefore, it is a superior than range and QD. मित्रो, आपणास माहित आहे की आपण रेंज काढताना फक्त लार्जेस्ट ऑब्झर्वेशन आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशनचा विचार करतो. त्याच पद्धतीनं क्वार्टाईल डेव्हिएशन काढताना फक्त Q1 आणि Q3चा विचार करतो. म्हणजे या दोन्हीमध्ये आपण सगळे ऑब्झर्वेशनचा विचार करत नाही. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला डिस्पर्शन मध्ये काय अपेक्षित आहे की ऍव्हरेज पासून बाकीचे ऑब्झर्वेशन किती अंतरावर आहेत हे आपल्याला अपेक्षित आहे, पण ते QD मध्ये आणि रेंज मध्ये घडत नाही आणि हा त्याचा ड्रॉबॅक आहे. आपल्याला माहित आहे की एखाद्या मेजरला गुड मेजर्स ऑफ डिस्पर्शन कधी म्हणायचं की त्यामध्ये सगळ्या ऑब्झर्वेशनची इन्व्हॉल्वमेंट असेल तर. इट डिपेंड्स अपॉन ऑल द ऑब्झर्वेशन्स. पण तसं इथं रेंज मध्ये आणि QD मध्ये घडत नाही आणि त्यामुळे हे त्याचे काय आहेत ड्रॉबॅक आहेत. तर ते ड्रॉबॅक मीन डेव्हिएशन मध्ये ओव्हरकम केलेले आहेत आणि ते हे ड्रॉबॅक ओव्हरकम करून मीन डेव्हिएशन डिफाईन केलेला आहे. द मीन डेव्हिएशन डेफिनेशन काय आहे बघा. द मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट A is defined as arithmetic mean of absolute deviations, that is deviations taken with a positive sign, of all observations taken from any point A. सो इथं बघा आता मेन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट A, कारण मेन डेव्हिएशन घेताना कोणत्या तरी पॉइंट पासून ते घ्यावं लागेल आणि तो पॉइंट आपण काय म्हणलेलं त्याला A म्हणलेलं आहे. आता A ची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. समजा A आपण ऍव्हरेज घेतलं तर ते मीन घ्या, मीडियन घ्या, मोड घ्या. जनरल आपण डेफिनेशन दिलेले आहे मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट A. तर ते काय आहे, इट इज डिफाइंड ॲज अर्थमेटिक मीन ऑफ ऍब्सोल्यूट डेव्हिएशन्स ऑफ ऑब्झर्वेशन्स टेकन फ्रॉम एनी पॉइंट A. म्हणजे त्या A पासूनचं आणि ऑब्झर्वेशन या दोन्हींच्या मधला जो फरक आहे त्याला काय म्हणतो आपण डेव्हिएशन म्हणतो. तर त्या डेव्हिएशनचा मीन घ्यायचा आहे, अर्थमेटिक मीन ऑफ डेव्हिएशन. पण डेव्हिएशन कशी घ्यायचे तर ऍब्सोल्यूट घ्यायचे. ऍब्सोल्यूट म्हणजे विथ अ पॉझिटिव्ह साइन. तो जो फरक आहे निगेटिव्ह जरी आली व्हॅल्यू ती काय करायची पॉझिटिव्हच घ्यायची, त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. दोन्ही मधला फरक हा पॉझिटिव्ह घ्यायचा, त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. तर या पद्धतीचं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन घेऊन त्याचा अर्थमेटिक मीन घेतला तर तो काय म्हणतो आपल्याला मीन डेव्हिएशन मिळतं. त्याचा फॉर्म्युला काय तयार होईल बघा. देअरफॉर मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट A is equal to summation of Fi into mod of xi minus a divided by n for discrete frequency distribution. आता हा मीन आहे. ओके, कुणाचा मीन आहे इथं बघा. समेशन ऑफ Fi डिवाइडेड बाय n का आलेला आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे हे असं आलेलं आहे. म्हणजे जर तो इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असतील तर हे Fi येणार नाही, इथं काय येईल स्मॉल n येईल. पण डिस्क्रीट असल्यामुळे इथं समेशन ऑफ Fi कॅपिटल n आलेलं आहे. आणि जर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर इथे xi च्या ऐवजी काय येईल मिड पॉइंट येतील mi. ओके, तर हा फॉर्म्युला लिहिलाय तो फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी लिहिलेला आहे. तर हा मीन आहे. कुणाचा मीन आहे तर ह्याचा मीन आहे मॉड ऑफ xi मायनस ए. आणि मॉड ऑफ xi मायनस ए म्हणजे काय आहे तर इट इज द ऍब्सोल्यूट डेव्हिएशन ऑफ द ऑब्झर्वेशन फ्रॉम अ पॉइंट ए. ऑब्झर्वेशन आणि ए ह्यांच्यामधलं जे डेव्हिएशन आहे ते काय करायचं ऍब्सोल्यूट म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं, म्हणून त्याला काय केलेलं आहे मॉड टाकलेलं आहे. तर दिस इज द फॉर्म्युला ऑफ मीन डेव्हिएशन फ्रॉम अ पॉइंट ए. ओके, इथं ए म्हणजे काय, ए इज द एनी पॉइंट बट जनरली इट टेक्स द ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे मीन मिडियन मोड म्हणजे कुठली तरी व्हॅल्यू इथे घेतली जाते. ओके, आता जो रिलेटिव्ह मेजर्स आहे तो कसा डिफाईन केलेला बघा. कोएफिशियंट ऑफ मीन डेव्हिएशन फ्रॉम अ पॉइंट ए इज इक्वल टू MD अबाउट ए डिवाइडेड बाय ए. म्हणजे हा जो आलेला मीन डेव्हिएशन आहे त्याला काय करायचं ए न डिवाइड करायचं, कारण ह्या मीन डेव्हिएशनचं युनिट आणि ह्या ए चं असणारं युनिट काय एकमेकाला कॅन्सल होईल आणि हा काय होईल युनिट फ्री तुम्हाला नंबर मिळेल. आणि हा रेशो आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आपण डेफिनेशन बघितलेली आहे रिलेटिव्ह मेजर्स ती ऍब्सोल्यूट मेजर्सचाच रेशो असतो आणि एक वेगळा कन्व्हिनियंट असा नंबर डिफाईन केलेला असतो. त्यामुळे हा
कोएफिशियंट ऑफ एमडी असा डिफाइन केलेला आहे. मीन डेविएशन अबाउट ए डिवाइडेड बाय ए. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ एमडी अँड कोएफिशियंट ऑफ एमडी. ओके, नाउ वी सी द कॉम्प्युटेशन. आता हे कसं कॅल्क्युलेशन करायचं, तर परत हे 3 फॉर्मला आपण कॅल्क्युलेशन पाहणार आहे. फॉर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनसाठी, फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी आणि फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी. सो पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनसाठी बघा. आता इथं कॉम्प्युट मीन डेविएशन अबाउट अ मीडियन फॉर मार्क्स ऑफ 10 स्टुडंट्स इन द सब्जेक्ट स्टॅटिस्टिक्स. आता 10 मुलांची मार्क्स दिलेले आहेत आणि याचा मीन डेविएशन काढायचं, कोणासोबत काढायचं आहे, मीन डेविएशन अबाउट अ मीडियन. तुम्हाला मीन डेविएशन अबाउट मीडियन विचारतील, मीन डेविएशन अबाउट मोड किंवा मीन डेविएशन अबाउट मीन किंवा मीन डेविएशन अबाउट एनी पॉईंट, कुठलाही असेल. आपण एक इथं काय घेतलेलं आहे, मीडियन घेतलेलं आहे. इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनला आपण मीडियन घेऊया, डिस्क्रीटला वेगळं घेऊया आणि कंटिन्युअसला वेगळं घेऊया, म्हणजे तुम्हाला तिन्हीचंही माहिती होईल. इथं अबाउट मीडियन विचारले, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मीडियन कॅल्क्युलेट केला पाहिजे. सो फर्स्ट वी हॅव टू अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. कारण मीडियन काढायचा असेल तर आपल्याला डेटा आहे तो चढत्या क्रमाने मांडून घ्यावा लागतो. तर तो इथं मी हा दिलेला डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डर मांडून घेतलेला आहे. आता हा घेतल्यानंतर मग आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मीडियन, साइज ऑफ n+1/2 ऑब्झर्वेशन. तर n किती आहे, 10, 10 अधिक 1 11, 11/2 म्हणजे किती येणार आहे, 5.5. मग साइज ऑफ 5.5 ऑब्झर्वेशन. काय करतो आपण इथं 5.5 आहे, त्यामुळे 5वा आणि 6वा ऑब्झर्वेशनच्या मधलं ऑब्झर्वेशन घ्यायचं. म्हणजे 5वा ऑब्झर्वेशन कोणतं आहे बघा, 1 2 3 4 आणि 5 69 आहे, आणि 6वं कोणतं आहे 71. मग 69 आणि 71च्या मधलं ऑब्झर्वेशन घ्यायचं, दोन्हींची बेरीज भागिले 2 करायचं. मग 69 + 71 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येणार आहे, 70 येणार आहे. तर याबद्दल आपल्याला मीडियन मिळाला. आणि मग आता मीडियन मिळाल्यानंतर मीन डेविएशन अबाउट मीडियनचा फॉर्म्युला वापरायचा. तो काय आहे, मीन डेविएशन अबाउट मीडियन इज इक्वल टू समेशन ऑफ xi मायनस मीडियन डिवाइडेड बाय n. इथे इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यामुळे fi इथं आलेलं नाही किंवा इथं कॅपिटल एन आलेला नाही. हा फॉर्म्युला कुठला आहे, फक्त इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनसाठी. इथं आपल्याला मीडियन किती मिळालेला आहे, 70 मिळालेला. तो ठेवला आपण तर काय मिळेल, समेशन ऑफ मॉड ऑफ xi मायनस 70 डिवाइडेड बाय n. n किती आहे इथं, n 10 आहे. आता इथं आपल्याला ही सम करायची, म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून काय करायचं, 70 वजा करायचं. अर्थात ते घेताना काय करायचं, पॉझिटिव्ह साईन घ्यायचं आणि मग त्याची सम करायची. त्यासाठी मी टेबल तयार केलं बघा. इथं एक्सआयच्या व्हॅल्यू काय लिहिल्या या 62 64 65 वगैरे, आणि इथं काय केले, मॉड ऑफ xi मायनस 70. आता हे 62 मायनस 70 म्हणजे 62 वजा 70 किती येणार आहे, ऍक्च्युली -8 येणार आहे. इथं काय घ्यायचं आहे आपण, पॉझिटिव्ह घ्यायचं, कारण हे मॉड मध्ये आहे. त्यामुळे 62 मायनस 70 -8, बट इन मॉड therefore at the 8. Similarly 64 minus 70, ओके, ते किती येणार आहे, -6, बट मॉड मध्ये असल्यामुळं 6, त्या पद्धतीने 5 2 वगैरे या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. म्हणजे या xi मधून 70 वजा करायचं आणि ते लिहितं काय करायचं, पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं, कारण ते मॉड मध्ये आहे. आणि या आल्या सगळ्याची बेरीज करायची. मॉड ऑफ xi मायनस 70 ज्या मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांची काय करायची, याला म्हणायचं डेव्हिएशन, याला काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. आता ह्या ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा मीन घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्यांची बेरीज किती आली, 50 भागिले एकूण किती ऑब्झर्वेशन्स आहेत, 10. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. तुला काय मिळेल, मीन डेव्हिएशन अबाउट मीन इज इक्वल टू, ही सम आली 50 डिवाइडेड बाय n किती आहे 10, होतं किती आलं 5. तर यापर्यंत तुम्हाला मीन डेव्हिएशन अबाउट अ मीडियन मिळेल फॉर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन. समजा तुम्हाला असं विचारलं का त्यांना की मीन डेव्हिएशन अबाउट मीन काढा, तर काय करायचं, ह्याचा मीन घ्यायचा, सगळ्याची बेरीज भागिले एकूण ऑब्झर्वेशन मीन घ्यायचा आणि तो मीन इथं ठेवायचा. किंवा एखाद्या असं विचारलं मीन डेव्हिएशन अबाउट 69 काढा, म्हणजे अबाउट ए म्हणजे काय 69, तर कॅल्क्युलेशन करायची काय गरज नाही, डायरेक्ट काय करायचं 69 ठेवायचं या टेबलमध्ये आणि तुम्हाला मीन डेव्हिएशन काढता येईल. तर याबद्दल तुम्हाला मीन डेव्हिएशन अबाउट मीन, मिडियन, मोड किंवा अबाउट ए कुठल्याही व्हॅल्यूसाठी करता येईल. आपण या इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनसाठी फक्त अबाउट मीडियन पाहिलेला आहे. दुसरी केस घेऊया आपण, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इथे काय करूया आपण, कॉम्प्युटर मीन डेव्हिएशन अबाउट मोड काढूया. हे तुम्हाला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि यामध्ये मीन डेव्हिएशन अबाउट मोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय केलं पाहिजे, इथं मोड काढला पाहिजे. हाऊ कॅन कॉम्प्युट द मोड फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, फक्त बघूनच कळतो आपल्याला. ते सगळ्यात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 12 आहे. मग 12 करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती आहे 29, म्हणजे मोड काय असणार आहे, इथं तुम्हाला मिळणार आहे 29 मिळेल.
आणि मग फॉर्म्युला वापरायचा मीन डेविएशन अबाउट मोड, म्हणजे आता इथे डिस्क्रीटच आहे त्यामुळे समेशन ऑफ एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस मोड डिवाइडेड बाय एन. आता इथे मोड जोडून ठेवा, त्यामुळे समेशन ऑफ एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस 29 डिवाइडेड बाय एन. आता ही सम मिळवायची. ह्या समसाठी काय करायचं, टेबल तयार करायचं. म्हणजे एक्स आय मी लिहिला इथं आहे तो 12, 18, 24 वगैरे, त्याला करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी लिहिल्या 2, 6, 8 आहेत त्या पद्धतीनं. तिथं मॉड ऑफ एक्स आय मायनस 29 हे फक्त मॉड ऑफ एक्स आय मायनस 29 म्हणजे 12 मायनस 29 मॉड मध्ये, त्यामुळे 17 येईल. 18 वजा 29 मॉड मध्ये 11 येईल. 24 मायनस 29 मॉड मध्ये पॉझिटिव्ह घ्यायचं त्यामुळे 5 येईल. हे 0. या पद्धतीनं मॉड ऑफ एक्स आय मायनस 29 ची व्हॅल्यू काढायच्या. आता ह्याला काय करायचं, एफ आय न मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे ही जी आलेला हा जो कॉलम आहे, या कॉलमला एफ आय या कॉलमला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 17 इंटू 2 34, 11 इंटू 6 66, 5 इंटू 8 40, 0 इंटू 12 0. तर या पद्धतीने या कॉलमला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस 29 मिळेल. आणि ही आलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांची काय करायची, सम. आपल्याला सम पाहिजे, समेशन ऑफ एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस 29 पाहिजे. त्यामुळे सगळ्यांची काय करायची, सम घ्यायची. ती किती आली, 269. आता ही आलेली व्हॅल्यू इथे ठेवा. आणि एन म्हणजे काय असतो इथं, एन नथिंग बट समेशन ऑफ एफ आय. लक्षात घ्या, कॅपिटल एन म्हणजे काय असतो, समेशन ऑफ एफ आय असतो, तो किती आहे 42. तर ही व्हॅल्यू ठेवा 269 आणि एन ठेवा 42. तुम्हाला काय मिळते 6.4048. तर हा मिळाला मीन डेविएशन अबाउट मोड. ओके, याच पद्धतीने कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला बघा. इथं आपण काय करणार आहे, कॉम्प्युटिंग मीन डेविएशन अबाउट मीन घेतलेले. तिन्ही केसमध्ये वेगवेगळे घेतलेले आहेत. एकात अबाउट मिडियन घेतलेले आहे, एकात अबाउट मोड घेतलेले आहे, एकात अबाउट मीन घेतलेले आहे, किंवा तुम्ही एनी पॉईंट सुद्धा घेऊ शकता. आता हे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, अबाउट मीन आहे. तुम्हाला अगोदर काय केलं पाहिजे, मीन काढला पाहिजे. आणि आपल्याला मीन काढायची प्रोसिजर माहित आहे. इथं फॉर्म्युला काय, मीनचा समेशन ऑफ एफ आय एम आय अपॉन एन. आणि मग त्यामुळे इथं तुम्हाला मिड पॉईंट काढले पाहिजेत. हे क्लास आहेत, या फ्रिक्वेन्सीज आहेत, याचे मिड पॉईंट काढायचे. आपल्याला माहिती कसं काढायचे मिड पॉईंट, ते दोन्हीची बेरीज बघितली 2 म्हणजे याचा 15 येणार आहे, याचा 25, याचा 35. हे मिड पॉईंट काढायचे. त्या मिड पॉईंटला एफ आय न मल्टिप्लाय करायचं. 15 2 30, 25 150 वगैरे. आणि हा जो एफ आय एम आय आला, याची बेरीज घ्यायची. ती किती आली, 1080. आणि कॅपिटल म्हणजे काय असतो, समेशन एफ आय तो किती आहे 30 आहे. तो ठेवला की आपल्याला मीन त्याचा मिळेल. आता हे आपण मीन कसं काढायचं, मिडियन कसं काढायचं, मोड कसं काढायचं, हे सगळं आपण सेंट्रल टेंडन्सी या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याप्रमाणे इथं तुम्हाला जे अबाउट जे विचारलं असेल ते पहिल्यांदा काढून घ्यायचं. अबाउट मीन विचारलं असेल तर मीन काढून घ्यायचा, अबाउट मिडियन विचारलं असेल तर मिडियन काढून घ्यायचा, अबाउट मोड असेल तर मोड काढून घ्यायचा. आणि अबाउट एनी पॉईंट असेल ए तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तो पॉईंट डायरेक्ट तो पॉईंट तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे मीन डेविएशन अबाउट मीन आहे इथं. तर फॉर्म्युला काय होईल, समेशन ऑफ एफ आय इंटू एम आय, एक्सच्या ऐवजी काय होईल एम आय होईल, मायनस मीन डिवायडेड बाय एन. आणि मग मीनची व्हॅल्यू किती आहे इथं मीनची व्हॅल्यू 36 आहे, ठेवली आपण. आणि मग आता हे टेबल तयार करायचं. परत सेम इथं एक्स आय लिहायचं, एफ आय लिहायचं, एम आय लिहायचं. मॉड ऑफ एम आय मायनस 36 हा पहिला करून घ्यायचा मॉड मध्ये. म्हणजे एम आय इथे किती आहे 15, 15 वजा 36. ओके, आणि मॉड मध्ये घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं 21. जसं 25 मायनस 36 पॉझिटिव्ह मध्ये घेतलं तर 11. त्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायची. आणि ह्या आलेल्या मॉड ऑफ एम आय मायनस 36 ला एफ आय ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या कॉलमनं मल्टिप्लाय करायचं. 21 इंटू 2, 11 इंटू 6, 12 इंटू 1 या पद्धतीने व्हॅल्यू मिळतील. आणि मग हा एफ आय इंटू मॉड ऑफ एम आय मायनस 36 जे आलेलं आहे त्याची सम घ्यायची 240. आणि एफ आय ची सम म्हणजे कॅपिटल एन ठेवला की तुम्हाला मीन डेविएशनची व्हॅल्यू मिळेल. सो मीन डेविएशन अबाउट मीन इज इक्वल टू 240 डिवाइडेड बाय 30 नथिंग बट 8. तर या पद्धतीने ही मीन डेविएशनची कॅल्क्युलेशन आहे. तर आज या लेक्चरमध्ये आपण मीन डेविएशनची डेफिनेशन आणि मीन डेविएशन फॉर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनला, फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला आणि फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला कॅल्क्युलेट कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. फक्त इथं अबाउट मीन आहे, अबाउट मिडियन विचारलं, या दिलेल्या डिस्ट्रीब्युशनचा मिडियन काढावा लागेल आणि तो मिडियन इथं ठेवायचा मीनच्या जागेवर आणि कॅल्क्युलेशन परत सेम करायचं. अबाउट मोड विचारलं त्याबद्दल करावं लागेल. किंवा अबाउट एनी पॉईंट ए विचारलं, समजा असं म्हटलं की अबाउट 35 डायरेक्ट काय करायचं, इथं
समेशन ऑफ एफ आय इंटू एम आय मायनस 35 ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन. अबाउट ए असेल तर तुम्हाला डायरेक्ट ती व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर या पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये या गोष्टी पाहिलेल्या आहेत. थँक्यू.